नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पार्शियल ड्रॉपर बद्दल. पार्शियल ड्रॉप जर तुम्ही घेतला असेल किंवा पार्शियल ड्रॉप जर घेण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर पार्शियल ड्रॉपरसाठी तुम्हाला एक परफेक्ट प्लॅन मिळून जाईल किंवा पार्शियल ड्रॉपर बद्दल जे काही क्रायटेरियाज आहेत, जे काही मिथ आहेत, तर ते या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. आता सर्वप्रथम आपण समजून घेऊया की पार्शियल ड्रॉपर म्हणजे कोण? ओके. तर पार्शियल ड्रॉपर म्हणजे कोण? तर असे कॅन्डिडेट की ज्यांनी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की 2025 ची सीईटी तुम्ही दिली होती. बरोबर? त्या ठिकाणी तुम्ही इंजिनिअरिंगला कॉलेजला समजा काउन्सिलिंगमधनं इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेतलंय. बरोबर? फर्स्ट इयरला सध्या तुम्ही आहात. पण तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही मागच्या वर्षीपेक्षा किंवा सध्या तुमच्याकडे जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळू शकता. ओके. त्याच्यामुळे तुम्ही सीईटी पुन्हा देणार आहे. ती 2026 ची असणार आहे. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की पार्शियल ड्रॉपर म्हणजे कोण? पार्शियल ड्रॉपर म्हणजे कोण? की जे इंजिनिअरिंग पण करतायत साइड बाय साइड आणि त्यासोबत सीईटी पण देण्याचा प्लॅन करताय आणि सीईटीसाठी सुद्धा अभ्यास करतायत. ओके. तर त्या मुलांना आपण म्हणू पार्शियल ड्रॉपर. जर तुम्ही पार्शियल ड्रॉपर असाल, तर या व्हिडिओतला एकही मिनिट किंवा एकही सेकंद तुम्ही मिस करू नका. ओके. आता मी काय करतो? हे पहा. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पॉइंट म्हणजे काय? फिक्स युअर माइंडसेट. मित्रांनो माहिती आहे तुमचा माइंडसेट थोडासा म्हणजे कुठेतरी खराब झाल्यासारखा असेल, बरोबर? कारण विचार करा, की तुम्ही एक्सेप्ट केलं होतं. पार्शियल ड्रॉपर मोस्टली कोण घेतं? असे स्टुडंट घेतात, की ज्यांच्यात पोटेन्शियल असतं, पण काही मिस्टेक होते. ओके. त्याच्यामुळे त्यांना एक नाईलाजाने होईना, की एक थोड्याशा कमी लेव्हलच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जावं लागतं, बरोबर? पोटेन्शियल तर भरपूर असतं. त्याच्यामुळे आपला माइंडसेट खराब होऊ देऊ नका. बरोबर आहे. ठीक आहे. ही काही जास्त म्हणजे समजा 1 वर्षाची गोष्ट आहे. सध्या तुम्ही असाल एक्स-वाय-झेड कॉलेजमध्ये, पण नक्कीच तुम्ही सी-ओ-ई-पी आणि पी-आय-सी-टी सारख्या कॉलेजमध्ये जाऊ शकता. हा माइंडसेट तुमचा असू द्या. तुम्ही ऑल्वेज पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला बरेचसे जण असं भेटतील, की नाही रे पार्शियल ड्रॉपचा रिझल्ट लागत नाही चांगला किंवा नाही मॅनेज होत इंजिनिअरिंग प्लस समजा सी सिलेबस. तर त्यांना सांगा, "मी मॅनेज करणार." ओके. एवढा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यात असला पाहिजे. तुमचा माइंडसेट हा पॉझिटिव्हच असला पाहिजे. तुम्ही निगेटिव्ह गोष्टीकडे बिलकुल विचार करू नका. ठीक आहे. पार्शियल ड्रॉपचे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा समजा पार्शियल ड्रॉपमध्ये आपल्याला हार्ड करावं लागतं. पण मित्रांनो हार्ड शिवाय कोणती गोष्ट मिळत नाही हे तुम्ही लक्षात असू द्या. प्रत्येक गोष्टीला हार्ड हे करावंच लागतं. बरोबर. तुम्हाला अनुभव असेल तुम्ही 2025 ची सीईटी दिली आहे. पण आता आपलं टार्गेट एकच आहे ती म्हणजे 2026 ची सीईटी. तेव्हा आपल्याला जेवढं होईल तेवढं हार्ड करायचंय. आपला माइंडसेट फ्रेश ठेवायचा आहे, पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. ओके. आपल्याला पॉझिटिव्ह लोकांमध्येच राहायचंय. बरोबर. आता त्याच्यानंतरचा पॉइंट काय आहे? तर हाऊ टू मॅनेज एम-एस-टी, प्लस इंजिनिअरिंग. बरोबर. ठीक आहे. तुम्ही एम-एस-टी, आणि इंजिनिअरिंग कशी मॅनेज करू शकता? मित्रांनो आता लक्ष द्या. तुमचं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला कोणते सब्जेक्ट आहेत? फिजिक्स आहे, केमिस्ट्री पण आहे, बरोबर. त्याच्यानंतरनं बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, समजा मॅथ्स 1 आहे, मॅथ्स 2 आहे, बरोबर. M1 आणि M2 आहेत. मग हेच सब्जेक्ट आपल्याला 12thला सुद्धा आहेत. ठीक आहे, थोडेसे त्याच्यातले पॉइंट वेगळे असू शकतात. पण तुमचा फ्लो तर तुटलेला नाही ना. तुम्ही विचार करा, समजा तुम्ही कोणतेही ब्रांचचे जरी असाल, तर फर्स्ट इयर सगळ्यांसाठी सेम असतं. म्हणजे तुमचा फ्लो तुटलेला नाही. अजून तुम्ही त्याच पद्धतीचा अभ्यास करताय. तुमच्यात अजून त्याच पद्धतीचं पोटेन्शियल आहे, जे तुमचं 12वीला होतं. त्याच्यामुळे फ्लो तुमचा तुटलेला नाही आणि तुम्हाला म्हणजे मॅनेज करायला खूप ईझी होईल. म्हणजे ईझी होईल, की एम-एस-टी, आणि इंजिनिअरिंग तुम्ही मॅनेज करू शकता. आता कसं आहे तुम्हाला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स त्याला द्यावे लागतील. बरोबर? काय एक्स्ट्रा एफर्ट्स द्यावे लागतील तुम्हाला? कारण तुम्ही 2 प्रिपरेशन सोबत करताय. मान्य आहे इंजिनिअरिंगला तुम्ही नवीन आहात. तुम्हाला थोडंसं अजून इंजिनिअरिंगची म्हणजे एक कला आहे जी पास होण्याची किंवा अभ्यास करण्याची ती अजून तुम्हाला आली नाही. बरोबर. पण एम-एस-टी-सी-टीसाठी तर तुमच्याकडे अनुभव आहे. त्या अनुभवाचा तुम्ही यूज करू शकता आणि व्यवस्थितरित्या तुमचं काय जे शेड्यूल असेल मित्रांनो 1 वर्ष तुम्ही हार्ड घ्या. नक्कीच तुमचं जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा 100 पटीने चांगलं कॉलेज तुम्हाला मिळेल. फक्त तुम्हाला हार्ड घ्यावं लागेल. ओके. तर त्यासाठी काय करायचंय? आपल्याला फॉलो करा. ओके. आपण तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असेल, अभ्यास कसा करायचा आहे, या सर्व गोष्टींवर मार्गदर्शन करतोय. त्याच्यामुळे आपल्याला फॉलो नक्की करा. तर तुम्हाला समजलं कशा पद्धतीने मॅनेज करते. आता मी नेक्स्ट स्लाईडमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे, की कशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता किंवा कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. पण फक्त आता लक्षात ठेवायचं आहे, की यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला मिस होऊ द्यायची नाही. म्हणजे असं व्हायला नको, की आपला इंजिनिअरिंगवर फोकस जास्त होतोय आणि एम-एस-टी-सी-टी होत नाही. असं पण व्हायला नको, की आपला फक्त एम-एस-टी-सी-टीवर फोकस होतोय, इंजिनिअरिंगवर आपण फोकस करत नाही. आपल्याला दोन्हीही गोष्टी आपल्याला सारख्या घेऊन चालायच्यात. ओके. म्हणजे कसं, आता तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने किंवा बॅकअप प्लॅन कशाला म्हणतात किंवा पार्शियल ड्रॉपरचं ॲक्चुअल काय ड्रॉबॅक आहे, हे मी तुम्हाला सांगतो. ओके. आता पहा, अल्सो फोकस ऑन इंजिनिअरिंग. मी जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं. आता इथं तुम्हाला शब्द लिहिलेला दिसत असेल बॅकलॉग, बरोबर? आता तुम्ही या शब्दासोबत अवेअर झाला असाल, की बॅकलॉग म्हणजे काय असतं?
मित्रांनो, ज्यावेळेस समजा मी बरेचसे पार्शियल ड्रॉपर पाहतो, की ते फक्त एम-एस-टी, सी-ई-टीवर फोकस करतात, पण इंजिनिअरिंगवर फोकस करत नाहीत. मग बरं त्याच्यामुळे काय होतं, की त्यांना बॅकलॉग वगैरे लागतात. ठीक आहे. आता ठीक आहे म्हणजे फर्स्ट इयर तुम्हाला पुन्हा द्यायचंय. ठीक आहे. एम-एस-टी, सी-ई-टीमध्ये चांगला स्कोर आला तुमचा, तर तुम्ही नक्की दुसऱ्या कॉलेजमध्ये जाल. बॅकलॉगचा तुम्हाला काही प्रश्न येत नाही. पण विचार करा, की समजा काही कारणास्तव ओके, आता याला पॉसिबिलिटी खूप खूप कमी आहे, पण आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. जर काही कारणास्तव समजा तुमचा स्कोर जर चांगला नाही आला सी-ई-टीमध्ये जेणेकरून तुम्हाला तेच कॉलेज तुमचं जर राहिलं आणि तुमच्याकडे जर बॅकलॉग असेल, तर प्लेसमेंटच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. काही अशा कंपनीज असतात, की ज्या ॲक्टिव्ह बॅकलॉगचा फक्त क्रायटेरिया लावतात. म्हणजे काय? त्याच सेमेस्टरला, पर्टिक्युलर सेमेस्टरला तुमचा जर बॅकलॉग असेल, तरच तुम्हाला अलाऊ करत नाही. पण काही अशा कंपनीज आहेत, की ज्या ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्हीही बॅकलॉगचा क्रायटेरिया लावतात. त्याच्यामुळे आपल्याला कंपनीसाठी अपेअर व्हायचंय, त्याच्यामुळे बॅकलॉग तुम्ही अव्हॉइड करायचा. ओके. आता इंजिनिअरिंगसाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय. इनसेम आणि एंडसेमसाठी तुमची असणारी स्ट्रॅटेजी. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो किंवा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. तुम्ही नक्की इंजिनिअरिंग एक्झाम खूप ईझी असतात. ओके. तुम्ही माइंडसेट असा चेंज करा तुमचा, की इंजिनिअरिंग खूप हार्ड आहे वगैरे, वगैरे, वगैरे. इंजिनिअरिंग खूप एक्झाम ईझी असतात. पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर केला, तर एका दिवसात पण तुम्ही इंजिनिअरिंग एक्झाम करू शकता. म्हणजे समजा मॅथ्स सारखा विषय असेल किंवा समजा मेकॅनिक्स सारखा विषय असेल, तर 1 दिवस अगोदर सुद्धा अभ्यास करून तो कंप्लीट केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे बॅकलॉग्स आपल्याला नकोच आहे. बॅकलॉगपासून आपण दूरच राहायचंय. बॅकलॉग आपला लागेल किंवा बॅकलॉगच्या स्ट्रॅटेजी वगैरे याच्याकडे काही पाहायचंच नाही. एवढा पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचा, की बॅकलॉग लागणारच नाही. उलट चांगले मार्क्स पडतील. ठीक आहे, एक वेळेस चांगले जरी मार्क्स नाही पडले, तर बॅकलॉग वगैरे तुम्ही लागू देऊ नका. आणि त्यासोबत एम-एस-टी, सी-ई-टी तर आपलं आहेच. बरोबर. तर त्याच्यानंतरनं काय? तर स्कॉलरशिप. तुम्ही ऐकलं असेल, की ड्रॉपर्सला स्कॉलरशिप मिळत नाही. म्हणजे जे पार्शियल ड्रॉपर्स आहेत, तर त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. लक्षात घ्या, याच्यावर हॉनेस्ट आन्सर सांगतो माझं किंवा जे जेन्युइन आन्सर आहे ते सांगतो. फर्स्ट इयर सध्या आता तुम्ही स्कॉलरशिपचा एडव्हांटेज घेताय. म्हणजे समजा जर तुम्ही एस-सी-एस-टी कॅन्डिडेट असाल, त्याच्यानंतर ओ-बी-सी कॅन्डिडेट असाल, कोणत्याही कॅटेगरीचे तुम्ही कॅन्डिडेट असाल, तर तुम्ही सध्या कॅटेगरीचा एडव्हांटेज घेताय, स्कॉलरशिप तुम्हाला मिळते. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट इयरला रिअपिअर होणार, पार्शियल ड्रॉपर होऊन समजा पुन्हा तुम्ही फर्स्ट इयरलाच ॲडमिशन घेणार, तर त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला कॉलेजची जी पूर्ण फीस आहे ओपनची, तर ती तुम्हाला भरावी लागणार. हे तुम्ही डोक्यात घ्यायचंय. मग तुमच्या लक्षातच आलं असेल, की कुणी ड्रॉप घ्यायचा आहे. ओके. समजा जर एखादा स्टुडंट असेल, एस-सी किंवा एस-टी असेल किंवा एन-टी असेल, ओके. त्याच्यानंतर ओ-बी-सी असेल, एस-बी-सी असेल, एस-सी-बी-सी असेल, ओके. म्हणजे कोणतीही कॅटेगरी असेल, तुम्हाला सध्या बेनिफिट मिळतंय. पण तुम्ही म्हणजे असं लक्षात ठेवून चालायचं, की तुम्हाला नंतरनं बेनिफिट मिळणार नाही आणि जी फी आहे ती तुम्ही व्यवस्थितरित्या भरू शकता. एवढं जर समजा तुमच्या ह्याच्याने ॲडजस्ट होत असेल, तरच तुम्ही पार्शियल ड्रॉपचा विचार करा. अन्यथा जे कॉलेज तुम्ही लागले त्याच्यातच तुम्ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म करा, जेणेकरून तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळेल. म्हणजे समजा माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाहीये पूर्ण फी भरण्याची, ओके. मग समजा ते स्टुडंट असतील त्यांना ऑलरेडी कन्सेशन मिळतंय, तर त्या मुलांनी पार्शियल ड्रॉपचा विचार काढून टाका. बरोबर. पण ज्यांची आहे, ओके, जे पूर्ण फी अफोर्ड करू शकतात ओपनची फी, तर तुम्ही नक्की पार्शियल ड्रॉपचा विचार करा. ओके. तर तुम्हाला समजलं असेल स्कॉलरशिपबद्दल मला काय सांगायचं होतं ते. ओके. आता त्याच्यानंतर बॅकअप प्लॅन. बरोबर. बॅकअप प्लॅन काय पाहिजे आता? आता मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. नो डाउट मला असं वाटतं, की तुमचं हे जे कॉलेज आहे, तर ते व्यवस्थितरित्या म्हणजे चेंज व्हावं. बरोबर. तुम्ही एक्स-वाय-झेड सध्या कॉलेजमध्ये आहात. तुम्ही पार्शियल ड्रॉप घेताय, एवढी मेहनत घेताय, तर माझी इच्छा आहे, की तुमचं कॉलेज चेंज व्हावं. तुम्हाला एम-एस-सी सिटीमध्ये चांगले मार्क्स पडावं. पण हे पहा मित्रांनो, नाण्याला 2 बाजू असतात. आपल्याला एका बाजूचा विचार करून चालणार नाही. आपल्याला दुसऱ्या बाजूचा पण सारासार विचार करायला लागेल. बरोबर. ठीक आहे. तुमचं झालं, कॉलेज चेंज झालं, खूप चांगलं आहे. बरोबर. आनंदच होईल सगळ्याला. पण जर समजा यदाकदाचित जर तुमचं कॉलेज वगैरे चेंज नाही झालं, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जर राहण्याची वेळ आली, तर तुमचा बॅकअप प्लॅन काय पाहिजे? तर मी सांगतो बॅकअप प्लॅन सगळ्यात अगोदर पाहिजे. तुमचा बॅकलॉग लागला नाही पाहिजे. ओके. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कंपनीच्या क्रायटेरियाला एलिजिबल झालं पाहिजे. याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासापासून विचलित व्हायचं नाही. बॅकअप प्लॅन हाच आहे तुमचा. ठीक आहे, एक वेळेस नाही कॉलेज माझं चांगलं, काही हरकत नाही. त्या कॉलेजमध्ये राहील आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्म करेल, हा तुमचा ॲटिट्यूड पाहिजे. तुम्ही जर सी-एस-आय-टी वगैरे बॅकग्राऊंडचे असाल किंवा सी-एस-आय-टीमध्ये तुम्हाला जर करियर करायचं असेल, तर आत्तापासून सुरुवात तुम्हाला केली पाहिजे. काय जे कोडिंगचे कोर्सेस असतील किंवा स्किल्स डेव्हलपमेंट असतील, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल, या सर्व गोष्टीवर तुम्हाला फोकस केला पाहिजे आत्तापासूनच. हा तुमचा ॲज अ बॅकअप प्लॅन तुम्हाला ठेवायचा आहे. बॅकअप प्लॅन किंवा फुल टाईम प्लॅन सुद्धा याला तुम्ही म्हणू शकता. या गोष्टीपासून तुम्हाला विचलित व्हायचं नाही किंवा दुर्लक्ष करायचं नाही. म्हणजे आय होप तुम्हाला समजलं असेल, की मला नक्की म्हणायचंय काय तुम्हाला. मला तुम्हाला एवढंच म्हणायचंय,
की फक्त एका गोष्टीवर तुम्ही बसू नका किंवा एका साइडचा विचार करू नका. तुम्ही दोन्हीही साइडचा विचार करा आणि त्या पद्धतीने काय असेल ते करा. ठीक आहे मित्रांनो, थोडंसं अवघड जाईल, आपल्याला हार्ड करावं लागेल. पण मी जसं तुम्हाला पहिले सांगितलंय, शिवाय तुम्हाला काहीही मिळणार नाही. त्याच्यामुळे हे मस्टच आहे. काही याला शॉर्टकट नाही, काही याला शॉर्ट ट्रिक नाही. तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यास करणं आहे म्हणजे आहेच. ओके. आता त्याच्यानंतरनं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? मी तुम्हाला एकच स्ट्रॅटेजी सांगेल. हां, ठीक आहे. स्टडी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला नंतरनं सांगेल. पण अगोदर पहिली आपली स्ट्रॅटेजी किंवा आपला ॲटिट्यूड असला पाहिजे, तुमच्या ज्या मिस्टेक झाल्यात, ओके. सी-ई-टीला मार्क्स कमी पडले 2025ला समजा, तर ते कशामुळे कमी पडले हे तुम्हाला अॅनलाईज करायचंय. काय तुमच्या अशा मिस्टेक झाल्या, ओके. काय तुम्ही चुकीचं केलं, ज्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी पडले किंवा तुम्ही कुठं कमी पडले, ओके. काय तुम्ही इन्व्हेस्ट करण्यामध्ये कमी पडले, तर ते तुम्हाला एकदा शांत डोक्याने अॅनलाईज करायचंय. जर तुमच्याच्याने होत नसेल, तुमचा कोणी मेंटर असेल, लहान भाऊ असेल, ते सॉरी मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, कोणी सीनियर असेल, तर त्यांना तुम्ही विचारा. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मिस्टेक्स आयडेंटिफाय करा. ओके. एकदा तुम्ही मिस्टेक आयडेंटिफाय केल्या, तर त्याच्यावर तुम्ही काम करा आणि त्या मिस्टेक पुन्हा होणार नाहीत याची तुम्हाला काळजी करायची. ओके. मिस्टेक झाल्या नो डाउट आपण तुम्हाला दोष देत नाही तुमच्याकडून मिस्टेक का झाल्या किंवा समजा तुम्हाला कोणी दोष देत नाही तुमच्याकडून काय मिस्टेक झाल्या किंवा कमी कमी मार्क्स का पडले. पण आता लक्षात ठेवायचंय, आता आपण निर्णय घेतलाय ना पार्शियल ड्रॉपचा, तर आपल्याला बेस्टच परफॉर्म करायचंय. बेस्ट कसं परफॉर्म करायचंय? ज्या आपल्या मिस्टेक झाल्या त्या आपल्याला रिपीट करायच्या नाही. जेणेकरून काय होईल, की आपला चांगला स्कोर येईल. म्हणजे हा ॲटिट्यूड किंवा या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. ओके. आता अभ्यासासाठी स्ट्रॅटेजी काय आहे? तर जी स्ट्रॅटेजी ड्रॉपर स्टुडंटची आहे, जी स्ट्रॅटेजी रेग्युलर स्टुडंटची आहे किंवा जी स्ट्रॅटेजी तुम्ही 2025 मध्ये फॉलो केली, तीच स्ट्रॅटेजी अभ्यासासाठी आहे. ओके. साठी काही शॉर्टकट नाही. तुम्हाला व्यवस्थित सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. हां, एक प्लॅन तुम्हाला मी सांगतो. आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण प्लॅन शेअर करतोय. वीकली चॅलेंज आपण मुलांना देतोय. त्याचं आय गेस 1-2 व्हिडिओज त्याचे झालेत. मुलांचा भरपूर चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय आपल्याला. ओके, तर तुम्ही तो डायरेक्टली फॉलो करू शकता. पण एक लक्षात ठेवा, की तुम्हाला 31 डिसेंबर ओके, 31 डिसेंबरपर्यंत तुमचा पूर्ण जो सिलेबस आहे, तो कव्हर करायचा. तर सिलेबस कव्हर करणं तुमच्यासाठी ईझी पडेल. का ईझी पडेल? कारण ऑलरेडी एकदा तो तुम्ही कव्हर केलाय. तुम्ही 11th मध्ये केलाय, तुम्ही 12th मध्ये केलाय. ओके, सी प्रिपरेशन केली, सी एक्झाम दिली. त्याच्यामुळे तुमच्याकडे म्हणजे भरपूर सारं समजा नॉलेज आहे. ओके, भरपूर सारा कॉन्फिडन्स आहे. तुम्ही ते नक्की करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं जी काही रिव्हिजन असेल ती आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत करायची. त्याच्यानंतर ना आपण फक्त रिव्हिजन आणि टेस्ट या 2च गोष्टीवर फोकस करणार आहे, बरोबर? कारण त्या की ऑफ सक्सेस आहेत. तुम्ही जर रिव्हिजन केली नाही, तर काही उपयोग नाही. तुम्ही जर टेस्ट दिलं नाही, तरीही काही उपयोग नाही. या दोन्ही गोष्टी आपण जानेवारीपासून सुरू करणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि समजा जोपर्यंत आपली सी होत नाही, तोपर्यंत या गोष्टी आपण करणार आहेत. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं काय लक्षात ठेवायचं, की 31 तारखेपर्यंत आपला सिलेबस संपला पाहिजे. वेळ आहे, हार्ड करावं लागेल, नो डाउट काही प्रॉब्लेम नाही. सायमल्टेनियसली तुमच्या इंजिनिअरिंगच्या एक्झाम्स सुद्धा येतील, त्यालाही आपल्याला सामोरं जावं लागेल. पण मित्रांनो, हारून आपल्याला चालणार नाही. व्यवस्थित प्लॅन आपल्याला करावा लागेल म्हणजे लागेल. हा आपला इथं WhatsApp ग्रुप आहे. याला भरपूर मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिलाय. तुम्ही तो नक्की जॉइन करा. तुम्हाला त्यावर खूप चांगल्या नोट्स आपण प्रोव्हाईड करतोय. तुम्हाला कोणतेही तुमचे डाउट आपण त्याच्यावर सॉल्व्ह करतोय किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग बद्दल सर्व या ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल होईल. त्याच्यामुळे हा ग्रुप तुम्ही जॉइन करा आणि त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा इथं आहे. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉइन करून घ्या. तुम्हाला आपल्या परिवारातर्फे, आपल्या टेक एस्पायर ग्रुपतर्फे खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही नक्की चांगला अभ्यास करा. तुमचं कॉलेज नक्की चेंज होणार आणि जरीही कॉलेज चेंज झालं नाही, काही जरी प्रॉब्लेम जरी आला, तर मला डायरेक्ट तुम्ही कॉन्टॅक्ट करा. म्हणजे मी तुम्हाला पूर्ण हेल्प करेन. तुम्हाला काही जरी अडचण असेल, अभ्यासामध्ये असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीमध्ये असो, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये असो, तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून तुम्ही नंबर घ्या किंवा मला मेल करा किंवा मला Instagramला तुम्ही मेसेज पाठवा. मी तुम्हाला नक्की मदत करेल म्हणजे कळेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.